नमस्कार, मी मनाली. आपण पाहताय सकाळी 9च्या बातम्या आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींवर आपण या बुलेटिनमध्ये नजर टाकणार आहोत. मात्र बुलेटिनची सुरुवात करूया पुण्यामधल्या बातमीनं, कारण पुण्यामधील सिंहगड रोड परिसरामध्ये माणिकबाग इथं राहणाऱ्या तेजसा पायाळ हत्या प्रकरणामध्ये 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. मात्र हत्येचं कारण अद्यापही अस्पष्टच असल्याचं कळतंय. तर माणिकबाग इथं ही तरुणी मृतावस्थेत आढळून आली आणि तरुणी बीडची राहणारी आहे. तर MBA झाल्यानंतर नोकरीच्या शोधासाठी ती पुण्यामध्ये भाड्यानं फ्लॅट घेऊन आई आणि तिच्या 2 बहिणींसोबत राहत होती. काही दिवसांपूर्वी हे सगळेजण बीडला गेलेले होते, पण 3 दिवसांपूर्वी ही तरुणी एकटीच परत पुण्याला आली होती. तिच्या कुटुंबी घातपाताची शक्यता वर्तवलेली आहे. याविषयी अधिक माहिती घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्यासोबत आहेत. वैभव, काय अधिक माहिती आहे? मनाली, तेजसा पायाळ हिच्या हत्येप्रकरणी आता पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये 3 जणांना ताब्यात घेतलेलं आहे. महत्वाचं म्हणजे हे तीनही जण जे आहेत ते तेजसा पायाळ हिच्या मृत्यूच्या दिवशी तिच्या सोबत तिच्या फ्लॅटवरती पार्टीसाठी आलेले होते, अशी माहिती जी आहे ती पोलिसांना मिळाली आहे. तेजसा पायाळ हिचा मोबाईल जो आहे तो घटनास्थळावरून गायब होता आणि या सगळ्यांचा शोध घेत असताना 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. आता नेमकी हत्या कशामुळे झाली किंवा नेमकं काय घडलेलं होतं हेच तिघे त्यामध्ये आरोपी आहेत का, याबाबत अजूनही पोलिसांकडे काही विशेष स्पष्टता त्यांना या प्रकरणामध्ये आलेली नाही. मात्र आता जवळपास 48 तासांनंतर तरी तेजसा पायाळ हिच्या हत्येचा उलगडा जो आहे तो होऊ शकेल का, असा प्रश्न आहे. कारण 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. हे सगळे तिघेही तिचे मित्र असल्याची माहिती जी आहे ती पोलिसांकडून देण्यात येते. एका पार्टीमध्ये 1 वर्षभरापूर्वी या तिघांची आणि तेजसा पायाळ हिची ओळख झालेली होती आणि त्यानंतर ज्या दिवशी तिची हत्या झाली किंवा मृत्यू झालाय त्या दिवशी हे होईपर्यंत होती की हत्येच्या आधीच निघून गेले होते, याबाबत अजूनही क्लॅरिटी येत नाही. या तिघांकडून जी माहिती पोलिसांना देण्यात आली आहे त्यानुसार ते साधारण 10:30 वाजेच्या सुमारास तेजसाच्या फ्लॅटवरून पार्टी करून निघून गेले होते, असं त्यांचं तिघांचंही. पोलीस या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पुन्हा व्हेरीफाय करते. याचं कारण तेजसाच्या शरीरावरती मारहाणीच्या काही खुणा आहेत, जखमा आहे आणि मुकामार सुद्धा होता. त्यात जो प्लॉट देण्यात आलेला होता की तेव्हा घटनास्थळावरती जे पोलिसांना दृश्य दिसलेलं होतं त्यामध्ये फॅनला ओढणी सुद्धा लटकवलेली होती. त्यामुळे ही हत्या की आत्महत्या असं प्रश्नचिन्ह पोलिसांसमोर होतं. मात्र तुर्तास पोलिसांनी खुनाचा गुन्हा या सगळ्यामध्ये हत्येचा गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामुळे नेमकं काय होतं अजून हे कळायला काही वेळ लागेल. म्हणाली वैभव, या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद. तर आपण पाहतोय पुण्यातल्या तेजसा पायाळ हत्या प्रकरणी 3 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि पोलिसांकडून चौकशी